नमस्कार. पुन्हा स्वागत आहे तुमचं लाडक्या बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहीण योजनेचा 11वा हप्ता हा कधी आणि केव्हा मिळणार, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेणार आहोत. तर आत्तापर्यंत महिलांना 10 हप्ते हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. तर आता महिलांना फक्त आतुरता लागलेली आहे, ती म्हणजे 11वा हप्ता हा कधी मिळणार. तर आपण या व्हिडिओमध्ये हेच जाणून त्या महिलांना पैसे मिळणार आहेत. तर बघा, मे महिन्याचा 11वा हप्ता हा दिला जाणार आहे. तर या योजनेत 2,40,00,000 महिला आत्तापर्यंत सहभागी झालेल्या आहेत. तर बघा, या योजनेमध्ये 2,40,00,000 महिला सहभागी झालेल्या आहेत. तर यामध्ये बघा, विवाहित, विधवा, घटस्फोटी, सोडलेले आणि गरीब महिलांचा आत्तापर्यंत समाविष्ट झालेला आहे. तर या सर्व महिलांना ₹1,500 मिळणार आहेत. पण काही महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. तर बघा, काही महिलांना एप्रिल महिन्याचे अजूनपर्यंत पैसे हे मिळाले नाहीत. तर त्या महिलांना आता ₹3,000 मिळतील. तर असे त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजेच 2 महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील असे सांगितलेले आहे. तर पुढे बघा काय म्हटलेले कधी मिळणार, तर हे सांगितलेले आहे. तर सरकारकडून सांगण्यात आलेले आहेत की 11वा हप्ता हा 20 मे ते 25 मे तर ह्या काळात दिला जाईल. तर बघा, 11वा हप्ता हा 20 मे ते 25 मे तर ह्या तारखेला मिळून जाईल असे सांगितलेले आहे. तर पैसे 2 टप्प्यामध्ये दिले जातील. तर बघा, आता पैसे हे 2 टप्प्यामध्ये दिले जातील. तर यात पहिला टप्पा हा 1,10,00,000 महिलांना पैसे मिळतील. तर बघा, आता सरकारने सांगितलेले आहेत की पहिल्या टप्प्यामध्ये 1,10,00,000 महिलांना पैसे मिळतील आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,30,00,000 महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 1,31,00,000 महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि हे पैसे बँकेच्या खात्यात DBT मार्फत जमा होतील असे सांगितले आहे. तर तर बघा पुढे काय आहे, तर जर बँकेकडून काही अडचण आली तर सरकार प्रयत्न करतील व सर्व महिलांना वेळेवर पैसे मिळतील. तर बघा, आता काही बँकांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे काही महिलांना मेसेज येत नाही. तर सरकार वेळेवर याचे सर्व महिलांना पैसे देतील असे सरकारने सांगितलेले आहे. तर बघा, आतापर्यंत आपण बघितले की 11वा हप्ता हा 20 मे ते 25 मे तर ह्या तारखेच्या दरम्यान महिलांच्या बँकेमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तर आपण हेच आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. तर महिलांनी काही घाबरून जाण्याची शक्यता नाही. तर सर्व महिलांना 11वा हप्ता हा मिळून जाईल आणि ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही, तर अशा महिलांनाही एप्रिलचा आणि मेचा हप्ता हा ₹3,000 एकत्रित मिळून जाईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या अशाच नवीन नवीन अपडेट्स लाडक्या बहिणींच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.